वंदूचक्रधरा कृपा गुणवरा सर्वेश्वरा चित्परा कारुण्या नटनागरा द्वयकरा विघ्नादिदोषाहरा सबंधे जडजीवतारुणिवरा भूताकृतादिधरा दातारा करुणाकरा वर्मते द्यावी विभो गुरुजरा द्यावी विभो गुरुजरा। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। दंडवत प्रणाम मंडळी, मी राम फाजगे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा महाराष्ट्र महानुभाव पंथ स्थान दर्शन व प्रसाद वंदन यावर्षीसुद्धा आपली ही तीर्थयात्रा 4 जुलै ते 15 जुलै या टायमामध्ये लोहा तालुका लोहा जिल्हा नांदेड या गावावरून निघणार आहे आणि 15 दिवसानंतर ती परत नांदेडला गोपचोंडी या स्थानावर येऊन या तीर्थयात्रेचा शेवट होणार आहे। तर यावर्षी या प्रसाद वंदन व तीर्थयात्रा यामध्ये कोणकोणती स्थाने आहेत, काय काय सेवा असेल, कुठले स्थानं आपण यामध्ये समावेश केलेला आहे, या सर्वांची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। ज्याप्रमाणे पाठच्या वर्षी आपण या तीर्थयात्रेला पूर्ण प्रतिसाद दिलात, त्याचप्रमाणे यावर्षीसुद्धा आपल्याला तेवढ्याच आनंदाने, उत्साहाने, त्याच प्रतिसादाने या वर्षीचा पण हा कार्यक्रम आपल्याला पूर्णत्वास न्यायचा आहे व स्थानवंदन व प्रसाद वंदन करून आपले जीवन सफल करून घ्यायचे आहे। मंडळी, हा प्रवास 4 जुलैला सकाळी 6 वाजता तालुका लोहा या गावावरून सुरुवात होणार आहे। या तीर्थयात्रेत मी तुम्हाला स्थानांची नावे, एकूण किती स्थाने आहेत व कोणत्या स्थानावर प्रसाद वंदन भेटणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला नमूद करणार आहे। आपली सुरुवात तालुका लोहा जिल्हा नांदेड या ठिकाणावरून सकाळी 6 वाजता सुरुवात होणार आहे। जाण्यासाठी आपल्याला 2x2 ची बस आहे। 2 वेळेचा चहा आणि 2 वेळेचे जेवण आपल्याला यामध्ये उपलब्ध असणार आहे। तुम्हाला प्रवासामध्ये विडा अवसराचे पूर्ण साहित्य, आपले सोबतचे कपडे, जास्त सामान न घेता लागेल एवढेच सामान घ्यायचे आहे। अंतरण पांघरूण, पाण्याची व्यवस्था किंवा जर तुम्हाला कुठले मेडिसिन लागत असेल तर ते मेडिसिनसुद्धा तुम्हाला सोबत घ्यायचे आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण 4 जुलैला सकाळी 6 वाजता लोह्यावरून स्थान वंदन करण्यासाठी निघणार आहोत। या तीर्थयात्रेमध्ये सुरुवात होणार आहे ती म्हणजे श्री क्षेत्र आहेरमल। आहेरमलला एकूण 4 स्थाने आहेत। त्यानंतर पुढे पैठण, तेथे 20 स्थाने आहेत। नवगाव 3 स्थाने आहेत। पांचाळेश्वर 11 स्थाने वंदन करण्यासाठी आपल्याला भेटणार आहेत। गेवराई 1 स्थान आहे। नंतर बीड 6 स्थाने आहेत। पोहीचा देव 1 स्थान आहे। लिंबा गणेश 3 स्थाने आहेत। पाटोदा 10, रामदरा 5 स्थाने आहेत। मातकुळी 2 स्थाने आहेत। आष्टी 5 स्थाने आहेत। शिराळ 1 स्थान आहे। वाकी 11 स्थाने आहेत। मिरजगाव 3 स्थाने आहेत। मिरजगावला आपल्याला प्रसाद वंदन करण्यास सुद्धा भेटणार आहे। लडगाव
प्रसाद वंदन भेटणार आहे. फलटण 7 स्थाने आहेत. तसेच फलटणला आपल्याला प्रसाद वंदन करण्यास मिळणार आहे. पुढचे स्थान आहे अरण्यग्राम. 11 स्थाने आहेत. प्रसाद वंदनसुद्धा आपल्याला वंदन करण्यास मिळणार आहे. त्यानंतर नगर, मांडवणगण 4 स्थाने आहेत. नारायणडोह 1 स्थान आहे. भिंगार 6 स्थाने आहेत. सेंडी 2, पिंपळगाव 1 स्थान आहे. डोंगरगण 1 स्थान आहे. वांबोरी 10, कात्रजला आपल्याला प्रसाद वंदनसुद्धा करण्यास मिळणार आहे. बेलापूर एकूण 20 स्थाने आहेत. बेलापूरला प्रसाद वंदनसुद्धा आपल्याला वंदन करण्यास मिळणार आहे. पुढचं स्थान आहे भोकर 1 स्थान. घुमनदेव 1. डोमेग्रामला एकूण 38 स्थाने आहेत. पुंतांबा 11, संवत्सर 3, खोपडी 4, सिन्नर 11, अंजनेरी 1, गंगापूर 1, पंचवटी 3, चौरंगी 1, आडगाव 2. तर मंडळी, आपल्या या महानुभाव पंथ, महाराष्ट्र दर्शन तसेच प्रसाद वंदन या तीर्थयात्रेमध्ये स्थाने व गावांची नावे व त्या गावाच्या नावावर तिथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी चरणांकित महानुभाव पंथीय स्थाने किती आहेत हे सुद्धा सांगत आहे. सुकेने 2, निफाड 10, सिंगवे दत्ताचे स्थान 1 आहे. प्रसाद वंदनसुद्धा आपल्याला मिळणार आहे. वाघळी 2 स्थाने आहेत. प्रसाद वंदनसुद्धा भेटणार आहे. कनासीला एकूण 6 स्थाने आहेत. बडगाव 3 स्थाने आहेत. प्रसाद वंदनसुद्धा मिळणार आहे. आंबे वडगाव, सेंदुर्णी 6 स्थाने आहेत. वालसांगवी 6 स्थाने आहेत. जाळीचा देव 1 स्थान आहे. सावळेद्वार 6 स्थाने आहेत. हरताळे 2 स्थान आहेत व प्रसाद वंदनसुद्धा वंदन करण्यासाठी आपल्याला मिळणार आहे. चांगदेव 3 स्थाने आहेत. चांगदेव या स्थानावर प्रसाद वंदनसुद्धा आपल्याला वंदन करण्यासाठी मिळणार आहे. वडनेर भुजंग 9 स्थाने आहेत. प्रसाद वंदनसुद्धा मिळणार आहे. काकडा 2 स्थाने, असदपूर 2 स्थाने तसेच प्रसाद वंदनसुद्धा आहे. घुगाव 2 स्थाने, रामा 1 स्थान, टाकरखेडा 1 स्थान, आष्टी 1 स्थान, सावर तळवेल 1 स्थान, खराळा 1, आखातवाडा 1, सिरसगाव बंड 1 व प्रसाद वंदनसुद्धा उपलब्ध आहे. कुर्हा 1, माधान 1, देऊळवाडा 9 स्थाने आहेत. रुद्धपूरला एकूण 2 ते 3 स्थाने आपल्याला वंदन करण्यासाठी भेटणार आहेत. दाभेरी 22 स्थाने, तळेगाव 2, काटसूर 5, सालभर्डी 3, काटोल 5, मनसर 1, रामटेक 10, डाकराम सुकळी 10 स्थाने आपल्याला वंदन करण्यासाठी भेटणार आहेत. तसेच प्रसाद वंदनसुद्धा आपल्याला येथे वंदन करण्यासाठी भेटणार आहे. भंडारा 6, मौदा 1, जवळाखांड 1, माहूर 11 स्थाने वंदन करण्यासाठी भेटणार आहे. गंगनमाळ 1, अंबाळी 1, हदगाव 1, राहेर 7 स्थाने वंदन करण्यासाठी मिळणार आहेत. बिजेगावला प्रसाद वंदनसुद्धा आपल्याला वंदन करण्यासाठी मिळणार आहे. आणि बंधू आणि भगिनींनो, शेवटचे स्थान आहे ते म्हणजे नांदेड येथील गोपचोंडीला आपल्या या महानुभाव स्थानदर्शन व प्रसाद वंदन या तीर्थयात्रेचा शेवट होणार आहे. अशा या तीर्थयात्रेमध्ये एकूण गावे आपण भेट देणार आहोत ती म्हणजे 87 एकूण गावे आहेत. आणि जर आपण स्थाने पाहिली तर ती एकूण स्थाने होत आहेत 598 क्रमांक. तर अशा प्रकारे हा आपला 13 ते 14 दिवसांचा प्रवास आहे. तर मंडळी,
सर्वांचा उत्साह, सर्वांचा प्रतिसाद, तसेच सर्वांनी या तीर्थयात्रेमध्ये सामील व्हावे, सहभाग घ्यावा आणि स्थानाचा व प्रसाद सेवेचा लाभ घ्यावा अशी सर्वांना विनंती. या तीर्थयात्रेसाठी संपर्क करायचा असेल, परमपूज्य परममहंत श्री साहेब बाबाजी कुळवाडी यांचा नंबर 9604703153. मी तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा हा नंबर देईल, तर यांना कॉन्टॅक्ट करून आपण येण्याची आपली नाव नोंदवू शकता. तर मंडळी, ही होती 2025 या तीर्थस्थानासाठी महानुभाव पंथ महाराष्ट्र दर्शन तसेच प्रसाद वंदन या तीर्थयात्रेची आपण सुरुवात करणार आहोत 4 जुलै ते 13 ते 14 जुलैपर्यंत. मंडळी, तुम्हाला एक प्रश्न असेल की तिकीट किती लागणार आहे? तिकिटासाठी मंडळी आपण तीर्थयात्री येणार असाल तेवढ्यामध्ये किती किलोमीटर, प्रति किलोमीटर जे काही खर्च होईल तो खर्च सर्व सभासदांमध्ये, सर्व तीर्थयात्रीमध्ये डिव्हाइड केला जातो आणि तो खर्च येतो तो सर्वांमध्ये आपल्याला सर्वांनी तो द्यायचा असतो. तर तो येतो अप्रॉक्सिमेट 4000 ते 5000 किंवा 5200 पर्यंतचा. तर अशी होती ही आपली 2025ची महाराष्ट्र महानुभाव पंथीय स्थानवंदन तसेच प्रसाद वंदन तीर्थयात्रा. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. सोबतच याला आपल्या सर्व अच्युतगोत्रीय परिवारामध्ये पाठवायला विसरू नका. भेटत जाऊ आणि 4 जुलैपासून तुम्हाला आमच्या चॅनलवर सर्व यात्रेचे प्रसाद वंदनाचे व्हिडिओ भेटतील. तर आतापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लाल बटन दाबून सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या परिवारजनांना, मित्रपरिवारांना शेअर करा. धन्यवाद. दंडवत प्रणाम.